तर नमस्कार मित्रांनो, बघा नवीन एका फुसकी बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी जे आहे ही लीग जे आहे पुढे नेत आहे. कारण की तेवढं काही चांगलं कलेक्शन कोणत्याही मराठी चित्रपटाने केलं नाही. तेही ऑडियन्स मला कमेंट्समध्ये विचारत आहे, की या चित्रपटाचं कलेक्शन किती झालं, त्या चित्रपटाची कमाई किती झाली. त्यामुळे मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे. तर तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो बघा, की शेवटचा मराठीमध्ये हिट झालेला चित्रपट जो आहे, तो होता बघा जारण. हिटही म्हणता येणार नाही त्यालाही, पण तो चांगली कमाई केलेला चित्रपट जो होता, तो होता बघा जारण. त्यानंतर अक्षरशः एकही मूव्ही चालला नाही बघा. आता याला उलटं जर बोलायला गेलं, तर सगळे चित्रपट सुपरहिट झाले असं आपण म्हणू शकतो. कारण की एकही चित्रपट जारानंतर यानं एकाही चित्रपटाने 1 कोटीचीही कमाई केलेली नाही. अक्षरशः 1 कोटीही चित्रपट कोणताही कमाई करू शकला नाही. खूप मोठमोठाले चित्रपट रिलीज झाले. मी यामध्ये नमूद करावा असं ए रे रे पैसा 3 असेल, ज्याची कमाई 1 कोटीही होऊ शकली नाही बघा. खूप मोठा फ्लॉप तो चित्रपट ठरला. एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा चित्रपट असूनही फ्लॉप ठरला. आता रिलीज झालेला वाजवरी चित्रपट त्याने फक्त 5 लाख कमवलेले आहेत आणि त्यानंतर ऑल इज वेल नावाचा चित्रपट तोही काही हिट ठरला नाही. मुंबई लोकल हा चित्रपट 18 ते 20 लाखांवरती अ, म्हणजे कमाई करत आहे. 18 ते 20 लाख मुंबई लोकलची कमाई झालेली आहे आणि आणखी बरेच चित्रपट जे आहेत त्यांनी बरोबर 50 लाख ते 1 कोटींचीही कमाई केली नाही. त्यामुळे सर्व चित्रपट जे आहेत जारानंतर फ्लॉप झालेले आहेत. त्यामुळे मी कोणताही व्हिडिओ बनवला नाही बघा आणि एवढं काही खूप भारी कोणत्याही चित्रपटाने कमाई केली नाही, की ज्यामुळे ते तुम्हाला असं मला वाटलं की सांगावी. आता ओव्हरऑल मला फक्त एक्स्पेक्टेशन आहेत बघा. आता हे ऑगस्ट महिना चालू आहे. सप्टेंबरमध्ये ज्या मूव्ही रिलीज होत आहेत बघा, दशावतार असेल, त्यासोबत आणखी बेटर हाफची लव्ह स्टोरी नावाची आणि आणखी कोणतातरी चित्रपट रिलीज होत आहे 12 सप्टेंबरला. तेही चित्रपट एकाच दिवशी रिलीज करत आहेत बघा तोंड घेऊन. त्यांनाच त्यांचं माहिती काय भेटतं व काय नाही. परंतु मला एक दशावतारकडून एक्स्पेक्टेशन होती आणि बाकी लोकांनी तिथेही माती खाल्ली बघा. कारण की तो जो चित्रपट आहे दशावतार, त्याला मला वाटलं सोलो रिलीज भेटेल. काहीतरी वेगळं त्या चित्रपटामध्ये कंटेंट दिसत होतं आणि क्लॅशमुळं मला वाटतं की आता तोही चित्रपट कमाई जी आहे ते करू शकणार नाही. ओव्हरऑल तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी एक्साइटेड आहात, नक्की तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक यू. धन्यवाद.